साहेब, तुम्हाला वाटतंय ना, त्यापेक्षा जनता खूप हुशार आहे. त्यांना सगळं कळतं, पण पाणी मुरतंय हे माहिती असून सुद्धा ना ते गप्प आहे. म्हणून तुमच्यासारख्या राजकारण्याचं ना फावतंय. अरे मग कशाला मुरतं त्या पाणी? कशाला करता डोळे झाक? म्हणजे उद्या काही कमी जास्त झालं की त्याचं खापर बापूवर मारायला मोकळे. अरे संविधान आहे ना, बाबासाहेबांनी अधिकार दिलेत ना तुम्हाला मतदानाचे. मत द्या ना मत. अरे जो पक्ष तुम्हाला चांगला वाटतोय त्याला निवडून आणा. मग आम्हाला कशाला दिली सत्ता? सत्ता? तुम्ही ज्याला सत्ता म्हणताय ना, ती खरं तर सेवा आहे. जनसेवक म्हणवता ना स्वतःला, मग जनतेची सेवा करणं हे तुमचं पहिलं कर्तव्य आहे. हो. काही जण सेवा करतात अगदी मनापासून, पण बाकीचे ना स्वप्न विकतात. दर 5 वर्षांनी ते खुर्चीत बसतात. का? तर नवीन गाड्या घेण्यासाठी, मोठे बंगले घेण्यासाठी. दर 5 वर्षांनंतर ते सेल्समन म्हणून दारात येतात आणि लोकांना त्यांच्या गरजा विकतात. पण त्याच 5 वर्षात अनेक बापांची मुलं खड्ड्यामुळं आपला जीव गमावतात. आणि तसाच एक बाप अजूनही खड्डे बुजवतोय. मुलगा पूल पडल्यामुळे नदीत वाहून गेलाय, तर त्याचे आई वडील अजूनही तो परत येण्याची वाट बघताय. ज्या आईचं लेकरू स्वच्छता नसल्यामुळे आजारपणात दगावलं गेलंय ना, ती आई आजही गली गली जाऊन स्वच्छता करतेय. का? दुसऱ्या कोणाच्याही लेकरावर अशी वेळ येऊ नये म्हणून. खरं तर ना, या घटना टळू शकतात. प्रत्येकाने आपलं कर्तव्य नीट केलं तर, प्रत्येक जण प्रामाणिक राहिला तर, नियत साफ असेल तर, उद्देश ध्येय चांगलं असेल तर. पण नाही ना, आपल्याला पैशांचा हव्यास, जिकडे तिकडे फक्त पैसा हवाय आपल्याला. अरे हो, पैसा 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 खाल्ला मी बघ. माती खाल्ली. ए बंद करा, बंद करा. ए थांब रे साहेब, वेळ संपली आहे. आपल्याला पुढच्या कार्यक्रमाला जायला उशीर होतोय. माझी वेळ संपली म्हणून नाही तर तुझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर दिलं असतं. समजलं? जनतेने तुम्हाला यापेक्षा जास्त वेळ दिलाय सर. त्यांच्या सेवेत कधी कमी पडणार नाही अशी आशा करतो. सावकाश. ही लोकशाही आहे सर. जोपर्यंत लोकशाहीचा हा चौथा स्तंभ कोणत्याही नेत्याच्या पायाशी लोळण घालणार नाही, तोपर्यंत लोकशाहीला धक्काही लागणार नाही. हे काय बोलतोय हा? खूप प्रॉब्लेम होतील मॅम. काय करायचं आहे?